काहीच लाडूला तिकडे पाठवलं, त्याला चकमा देऊन मी चाललो आहे आता गाडी सर्व्हिसिंग करायला. मागं लागली कधीची. तो वाजला दुपारचं 1. सर्व झालं आहे काम ऑलमोस्ट. घरचे बाकी आहेत अजून, प्रयत्न करणार आहे सगळे. तर मी चला सर्व्हिसिंग करून तो गाडीची. भरपूर झालं, भरपूर दिवस झालं, 1 महिन्यापर्यंत गाडी बंद होते एका ठिकाणावर. त्यासाठी मी माझ्या लाडूची तिला तिच्या गाडीवर बसवलं, तर मी चाललो माझ्या गाडीवर. इकडे सुरू आहे सर्व्हिसिंग आमच्या धन्नोची. बसलो इकडे आरामात. सर्व्हिसिंग झाल्यावर जाऊ घरी. 2 दिवसाचा ब्लॉग असणार आहे, उद्याचा आणि आजचा मिक्स असणार आहे. यस, कारण काम जास्त आहे, ब्लॉग कमी असणार घ्यायला, शूट कमी होणार आहे. तो असून सुरू आहे आता. 12 वाजल्यापासून आलो आहे मी. आत्ता वाजत आहेत 4. खूप जास्त उशीर झाला. सर्व्हिसिंगने खूप टाईम घेतला गाडीचा. एक दिवस मला काढावाच लागतो गाडीसाठी. आत्ता 3 सर्व्हिसिंग कंप्लीट झाल्यात गाडीच्या. वर्ष होत आलं आहे, 28 तारखेला वर्ष होईल गाडीची. गाडीचा बड्डे. चालते, चला जाऊ. घरी गेल्यावर भेटूयात आता डायरेक्ट. झालं एकदम नवीन गाडी झाली. परत फक्त हे पाणी आणून मी हे स्क्रॅच मारले तिकडे, हुक अडकून लोखंडाचा. आज आहे अरुणचा बड्डे आणि अरुणला केक घ्यायला आलो आहे मी. आज डे 2 आहे. सगळे कामं वगैरे फायनली आवरलेत, ऑल ओके झालं आहे. एक मी घेतो आहे, हा एक घरात कापायला, आणि या पोरांनी घेतला अरुणसाठी केक, आवीने त्यांनी. दुसरा गाडी आहा चिकन घेतो गाईस. गाडी पाडणार होते हे लोक. काय चालते. केक बेक घेतले दादा. बघा केक 2 आता वाजले आहेत 6 आणि नवीन वेबसिरीज आली इकडे पहा. याची पॉज केली आहे इम्रान हाशमीची. लाडू हे करते इकडे खाते. नाही टाकला आज, मी खूप बिझी होतो, मला टाईमच नाही भेटला एडिट करायचा, सॉरी. मे बी आत्तापर्यंत तर आला असेल संक्रांतीचा व्लॉग. बघा तुम्ही, आम्ही घरी आलो आहेत आता. लुक केलेलं. इकडे चिकन आहे, प्रज्ञा बनवत आहे काय, चिकन फ्राय सुक्का. पाणी भरून माझी हालत अशी झाली आहे. यस, मी खूप सारं पाणी भरलंय. आणि आता अरुणचा बड्डे आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. A few moments later. अरुणचा बड्डे इकडे आहे. काय राहिली मम्मी, थांबा आहे का पण का असते तिकडे ताट करायला त्याची मम्मी. काय टेन्शन. पब्लिक, एवढ्या पब्लिकला पुरतो केक. फोटो निघतात का माय कशाला माय पैसे द्यायले ते काय त्याला. ना फोटो नाही. अरे भट ते वरच्या याच्यावर ठेव, वरच्या सीटवर आहे परा. अरुणची मम्मी कुठे गेली. नाही असं वाटलं पाहिजे ना बर्थडे म्हणून. हा मस्त. A few moments later. गाईस, अरुणची तर मजाच आहे. 2-2दा केक कापायचा. तांबाले महाग झालाय. कितीच आहे ते आपला माठ. घेऊन ठेवले तिकडे. पित्त राहत नाही काही. खुशी नहीं आई। लाडू है ना, लाडू भाई के बर्थडे में नहीं आई।
खुशी जेवायली रे. जल जाएगा नोट. पिक्चर चालू इकडं फुल मस्त. तरुणला पायऱ्या शंभर. झालं का? हा, हे घे. हे पकड चला कापा आता. अरे दिया जला लावू काय? मोमबत्ती लावू का? लाओ लाओ. डर लगता है बाबा इसका, कभी कभी ब्लास्ट हो जाता है. अय्यो रे देवा. ते उडतंय रे कधी कधी. मुंह पे उड़ता है, थोड़ा लांब हो जाओ. अरुण किधर चला. कधी लागतंय हे. A few moments later. काय उलटा उलटा तर नाही लावलं नाही. ये हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अरुण, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू डिअर. हमेशा इथं बोलते येतो. मे गॉड ब्लेस यू डिअर. चार चार. बाबाला सर, बाबाला सर पहिले. तुला चारतो ना. हे चार, हे चार बाबाला, हे चार. हे घे चॉकलेट. डॉन सर हॅपी बर्थडे म्हणा बाबा. A few moments later. आमचं काही बघा एपिसोड 3 चालू आहे सीझन 1चा तस्करीचा. आता वाजले आहेत 8:30 आणि इकडे केक खात आहेत आम्ही दोघं जण. इकडे प्राण्या. छोटासा ब्लॉग होता. खूप कामं केले बिचारीने घरी आल्यापासून. सगळं घर वगैरे सगळं साफ एकदम सगळं जाळे वेळे सगळं साफ केलं. कसं वाटतंय घरी येऊन? एकदम बरं वाटतं, एकदम शांत वाटतंय. आता मला लय आराम करायचा. 2 दिवस लय काम केलं मी. झोपायला सुद्धा वेळ नाही भेटला मला दुपारी. आणि काल संक्रांत होती तर हा व्हिडिओ उशिरा येईल मे बी. संक्रांत होऊन खूप दिवस पण झाले असतील. तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघा आपल्या रोहित आणि प्रज्ञावर. हो. संक्रांत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. Q&A लवकरच येणार आहे. तुम्ही तुमचं रोहित युट्यूब चॅनल कमेंट करून टाका त्याच्यामध्ये Q&A चे पोस्ट मध्ये. तुमचं रोहित युट्यूब हा, चॅनल. तुमचं रोज YouTube हा याच चॅनलवर जा. पोस्ट वरती आहेत हो. कम्युनिटीच्या. चालतंय. चला बाय बाय, गुड नाईट. The next day. वाटाने सोलून देते बघा मम्मीला तिच्या. एवढी मोठी झाली. हे सगळे लाडूच नाही सलून दिलं. मला वाटलं त्याला खायचंय पण ते इकडेच टाकते. तेव्हा एक काढते त्याच्यातलं आणि देते तिला. ते बघा शहाणा बाळ आहे माझा. चला मार्केटला भाजीपाला आणायला. लवकर लवकर चल ना. पप्पाला दाखव. दाखव कशी चलते ते. मग काढलं. पडलं. हे असं असतं का कुठं? हा चला मी जातो. बाय. चलो भाजीपाला आणायला घेऊन येऊ. भाजीपाला इसको ऊन झाले खूप. आलो मार्केटमध्ये गाईस. खूप बोर होत आहे. खूप जास्त बोर होत आहे. काय सांगू तुम्हाला. कंटाळा आलाय. घेतला बघा भाजीपाला. ओके ऑल डन. चाललो घरी. 10 मिनिटाचं काम. वापस चाललो. A few moments later. पेट्रोल आता टाकतो गाडीत. आजोबांना आलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गाईस. मित्रांनो काम करतात तसं महिन्यात नाही एकदा तरी हॉस्पिटलला जावंच लागतं त्यांना. काय करणार. ते काय घरी बसत नाहीत. आजकालचे नाही आमच्या वेळेसचे आजी आजोबा खूपच कष्टाळू. पेट्रोल वगैरे टाकलं आता. त्यांचं हॉस्पिटलला सलाईन वगैरे चालू देणं आणि
जाऊ घरी. मागे माझ्या बघताय तुम्ही लसूण आहे, लसूण आहे हा माहिती आहे तुम्हाला. आणि पेट्रोल घेऊन चाललो आहे. आपलं फिल्टरवाले आहेत त्यांनी मला सांगितलं जातं जाता म्हणे माझ्यासाठी पण घेऊन ये, त्यांच्यासाठी. आणि गाडीत टाकलं पेट्रोल परत. आणि व्लॉग आता मला काही समजत नाही काय बनवू म्हणून. तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आता गावाला आलो आहे तर काहीच कळत नाही आणि खूप बोर होत आहे. तर प्लीज सांगा. माझी कामं म्हणजे काही कामं नसले तर काय व्लॉग शूट करू, आता काही दिमाग चालत नाही. सर रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही मला काय तुम्हाला आवडेल बघायला ते कमेंट करा आणि सांगा काय कसा ब्लॉग पाहिजे आणि कशावरती पाहिजे. आणि काही रेसिपी किंवा कुठलं ठिकाण कुठलं ह्या साईडचं एक्सप्लोअर करायचं असेल ते तर तुम्ही नक्की कमेंट करा. तर ते आपण शूट करू आणि तुम्हाला मी प्रस्तुत करेल 100%. ओके चला जाऊ आता. बाबाची साल्यानं अर्धी होत आली असेल. कटिंग वगैरे तिकडे केली होती, आता परत वाढत आलेत केस. सो लेट्स गो. खूप बोरिंग डेज चालले ते यार सिरियसली. काय सांगू तुम्हाला, करमत नाही. तिकडून आल्यापासून सगळेजण होते, मम्मी वगैरे मावशी हे, तर एवढं भारी वाटत होतं ना. आणि इकडे आलं तर असं म्हणजे इकडेच राहत होतो पण एवढं त्यांना भेटल्यावर जरा जास्तच हे वाटतं आहे. नाही भेटलो असतो तर एवढं वाटलं नसतं, पण सगळे थोडे दिवस एवढे सोबत जर होते ना आम्ही तर खूप जास्त हे व्हायला लागलं आहे. काहीतरी नसल्यासारखं वाटतं, एकदम इनकम्प्लीट सारखं वाटायला लागलं आहे. तुम्ही समजू शकता माझी भावना. जे असं एक्सपिरियन्स ज्याने केला असेल सर्वांना, म्हणजे भावनातून आपल्या लोकांतून लांब आल्यावरती कसं वाटतं ते तुम्हाला माहिती असेल. चला जाऊ. A few moments later. खेळणं चालू आहे इकडं. इकडं लावलाय जुना ब्लॉग. जुना म्हणजे डायरेक्ट 2 वर्ष आधीचा. मूवी बघायला गेलो होतो पुण्याला तेव्हाचा. 2 वर्ष आधी कसा होता बघा मी. एकदम किती पातळ होतो. आणि प्रज्ञा पण असणार. प्रज्ञा बघा, बघा प्रज्ञा. नेट प्रॉब्लेम, नेटवर्क ऑलवेज. किती पातळ होती, बारीक होती प्रज्ञा. ब्लर दिसते नेटवर्कमुळे. जुने ब्लॉग्स खूप भारी येते बघा. स्मार्ट बॉय म्हणजे स्मार्ट नाही आहे, सॉरी स्मार्ट तर नाही आहे मी, पण म्हणजे बारीक स्लिम बॉय. आणि आता बघा कसं झालं आहे. माझी वाईफ खूप जास्त मला खाऊ-पिऊ घालते. काय करू, एकदम सुटलो आहे मी जरा जास्तच असं वाटते. मम्मी वगैरे सगळेजण भेटले होते. आमचं रियुनियन झालं तर तेव्हा सगळं बोलले की खरंच तू जरा जास्तच जाड झालेला आहेस. तिकडे जाऊन मला वाटतं थोडा कलरमध्ये फरक आला आहे. थोडा टॅन रिमूव्ह झाला होता पण आता परत बसेल बिकॉज आय एम बॅक. मला असे हे बघा आठवणी मस्तपैकी खूप छान वाटतं असे जुने ब्लॉग्स बघायला. तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आमच्या चॅनलवर खूप जास्त जुने ब्लॉग आहेत, भारी भारी एकदम. खेळते बा तिच्या बाळासोबत. आता खूप दिवसानंतर खेळण्या बघितलेत ना ती, म्हणून तिच्या खेळण्यासोबत खेळते. नाही तर खेळत नव्हती पहिले. तिकडे गेली ना तर आता चांगली खेळायला लागले. काय काय करायचंय चेन काय. लाईट येते जाते, लाईट गेली जस्ट. पप्पी दे बाळाला. बाळाला पप्पी दे ना. बाळाला पप्पी दे ना. पप्पी दे बाळाला इथं. पप्पी घे, पप्पी घे. घे घे ना. शेंबी शेंबूड आल्यावर म्हणते शेंबी आली. हा बोल ना. बाडी बाडी. डॉनला लावून दिलं शोले आणि खेळतंय लेकरू इकडं. आणि इकडं बनतो चाय. मी जस्ट क्रिकेट खेळायला गेलो. क्रिकेट खेळून आलोय, हातपाय धुतलेत आणि बसलो. शेतात गेलो होतो काल. तूर वगैरे काढले 3 पोते.
तस तोंडावर नाही मारू बरं दे इकडं. हॅलो गाईस, नेक्स्ट डे. आता वाजला 1, अजून आंघोळ पांघोळ नाही केली, नाश्ता केला आणि कधीचा 2 तास झालं झाडावर बसला. येस, हे बघा झाडावर नेटवर्कसाठी यावं लागतं इकडं. एवढं कष्ट करून मी व्हिडिओ अपलोड करतो. कुठला व्हिडिओ टाकतो माहिती आहे का? महालक्ष्मी दर्शन आणि ते सर्व पूर्ण फॅमिलीसोबत फिरायला गेलो असा ब्लॉग आता अपलोडिंग चालू आहे. तर ते होणार आहे आता, थोडंसंच राहिले 10% आणि मग जाणार खाली, मग जेवेल, आंघोळ करायला देईन मग जेवेल. इकडे गावाला खूप बोर होतं आहे. कुठे काहीतरी शिफ्टिंग वगैरेचं बघावं लागेल. आता जरा जास्तच प्रॉब्लेम सुरू झाला आहे. आता उन्हाळ्यामध्ये पाणी पण राहत नाही, विहिरीचं पाणी पण पूर्ण खाली गेले विहीर. आणि ऊन पण एवढं आता चालू होणार ना आमच्या इकडे उन्हाळ्यात, एकदम राजस्थान होऊन जातं आमचं गाव. बघा झाडावरतून पूर्ण गाव दिसतं बघा, दिसत नसेल तुम्हाला. मदत फांद्या आहेत, तिकडे घर आहे आपल्या, इकडे समाज मंदिर आहे. चला जाऊ खाली. रिस्की आहे हे पण. वजन माझं वाढले आधीच. खाली उतरू आहे हळूहळू. ब्लॉग बंद करतो नाही तर पडेल फोन आणि मी दोघं पण. आणि तुम्ही काहीच बोलतात ना डेली ब्लॉगिंग कर. बघा डेली ब्लॉगिंग कशा होणार असं असल्यावरती, काही इम्प्रूव्ह होत नाही. कोण असेल तुमच्या ओळखीचं प्लीज, तर मी हमेशा एकच बोलत आलो की ना, प्लीज कमेंट करा. कोण जर टावर वगैरे बसवत असेल तर मी माझी ते विकत घेतली नवीन जागा, ती देऊन टाकेल टावर बसवण्यासाठी. घर नंतर बनवेल, पण नेटवर्क अगोदर आलं पाहिजे. नाहीतर मी घरासाठी परत दुसरी जागा घेईल विकत. पण नेटवर्कचं कोणतरी करून द्या यार मला माझ्या गावामध्ये. कोण असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करा, मी रिप्लाय करतो. ओके, उतरतो खाली. थोडं बाकी अजून.